गुरुभ्यो नमः. जय. अरे, तैत्तरीयोपनिषद भाष्यम. सत्यम ज्ञानम अनंतम आनंदम ब्रह्मा सर्वशक्ति एकम सर्वैर्देवैरिड्यम विष्णुआख्यम सर्वदा सुप्रियम. परमानंद परमात्मा कसा आहे तर सत्य स्वरूपी आहे, ज्ञान स्वरूपी आहे आणि अनंत गुणांनी परिपूर्ण आहे, अनंत आहे, आनंद रूपी आहे तो आणि ब्रह्मा आहे. सगळ्या शक्ती सर्व शक्ती एक आहे, सर्व शक्तिमान आहे, एक आहे. सगळ्या देवांच्याकडून ईद्य आहे. अशा त्या विष्णू परमात्म्याला मी सर्वदा माझ्या अत्यंत आवडत्या सुप्रेष्ठ म्हणजे मला अत्यंत आवडत्या त्या सर्वदा विष्णू परमात्मे मी म्हणजे शरण जात आहे. आणि याच्यामध्ये जे काही विशेषण दिलेले आहेत ना ते सगळे तैत्तिरीय उपनिषदामध्ये क्रमाने वर्णन करून सांगितले जात असतात. म्हणून मंगलाचरणामध्ये सर्व तैत्तिरीय उपनिषदाचा विषय अभिप्राय जे आहे की नाही तो एका मंगलाचरणामध्ये सगळं सगळं सांगून टाकला. हरि ओम. शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भव भवद्वर्यमा शन्न इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः. नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि. तन्माम् अवतु तन्माम् अवतु तत् वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति. शम म्हणजे सुख. शम शब्दाचा अर्थ सुख. न हा आम्हाला सगळ्यांना. मित्र हा मित्र शब्द वाच्य असणारा एक आदित्य म्हणजे आदितीचा मुलगा. सूर्य अंतर्यामी परमात्मा असा अर्थ सूर्य. मिनोती त्रायते इति मित्र हा जो आपल्याला आपल्याला आपली अवस्था काय आहे हे दाखवून देतो आणि रक्षण करतो. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत हे दाखवून आपली रक्षा करणारा श्री हरी परमात्मा जो आहे तो मित्र वाच्य आहे. शम वर्ण हा हमारा वर्ण जो है शम म्हणजे सुख देव आनंद देव. शम वरुण हा शन्नो भवतु अर्यमा आम्हा सगळ्यांना भवतु म्हणजे हो अर्यमा सुखदायक हो. अर्यमा नावाचं परमात्म्याचं रूप आहे ते आदितीचे पोर आहे. अर्यमा म्हणजेच ऋगतो धातूपासून झालेला आहे अर्यमा ज्ञानदायक असणार असा असेल. शन्न इंद्र हा बृहस्पती. इंद्र आम्हाला सुखकारक असो. बृहस्पती देखील ब्रोहणा पालयती इति बृहस्पती. बृहत सगळीकडून आपल्याला आवरण करून रक्षण करतो याकरता बृहस्पती. तन्न हा विष्णू उरुक्रम त्रिविक्रम नावाचा जो परमात्मा आहे विष्णू परमात्मा वामन रूपी आमचा आम्हाला कल्याण. हे सगळे मित्र वरुण यमा इंद्र उरुक्रम हे सगळे परमा आदितीचे पोर आहेत. नमो ब्रह्मणे त्या परमात्म्याला आम्ही नमस्कार करत आहोत. ओम ब्रह्मणे ब्रह्माला आम्ही नमस्कार करतो. बरोबर हे होते की. नमो ब्रह्मणे नमस्ते वायो. हे ब्रह्मा परमात्मा परब्रह्माला नमस्कार करतो त्याच्यामुळे ब्रह्मदेवाला नमस्कार करतो वायुदेवाला नमस्कार करतो.
नमस्ते वाय, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. तूच प्रत्येक इंद्रियामध्ये राहणारा परब्रह्म म्हणजे विष्णू परमात्म्याचा एक प्रतिनिधी आहेस. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्म वदिष्यामी. तुला त्वामेव कोण आहे? त्वामेव प्रत्यक्षम ब्रह्म वदिष्यामी. त्वमेव म्हणून काही ठिकाणी आहे, काही मध्ये त्वामेव म्हणून आहे बरं का. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्म वदिष्यामी. तुला प्रत्यक्ष ब्रह्म म्हणून म्हणतो. सत्यम वदिष्यामी, खरं सांगतोय. सत्यम वदिष्यामी, सत्य आहे. ह्याच्यामध्ये सत्यंच सुनृता वाणी, सत्यम सत्यमिती. सुनृत असणाऱ्या वाणीने मी सांगतो आणि खरं सांगतो. हे दोन अर्थ आहेत, हृदय आणि सत्य शब्दाचे. तन माम आवतू, ते आम्हाला रक्षण करो. आवतू म्हणजे आमचे सगळ्या रीतीने रक्षण करो. त्यात वक्तार म्हणून, वक्ता जे कोणी आमचे गुरु आहेत त्यांना देखील रक्षण. आवतू माम आवतू वक्तार, या रीतीने मला आणि माझ्या वक्ताला दोघांनाही रक्षण करो. ओम शांत शांत शांत. त्याप्रमाणे अंतिम म्हणजे शेवटी, शेवटचं प्राप्य गोष्ट कोणती असते? शेवटी सगळे एवढे सगळे उलाढाली करून त्यांना काय मिळावं लागतं? आणि ते शेवटी सुख मिळावं लागतं असं. मग शांत शांत शांत, मला केव्हाही सुख मिळू दे, तुमचं केव्हाही कल्याण होऊ दे, आमचं भलं होऊ दे. ठीक आहे. हे सगळं त्यांनी सांगितलं. आता हे कुठून कसं प्राप्त झालं हे सांगायला आचार्य भाष्यामध्ये सांगत आहेत. आदित्य संस्थितात विष्णू, आदित्यामध्ये असणाऱ्या परमात्म्याने, विष्णू परमात्म्याने, आदित्य संस्थितात विष्णू सकाशात, त्या विष्णू परमात्म्याकडून श्रुत्वा ब्रह्मायथा हरी, ब्रह्मदेवाने ऐकलं हरी कसा आहे हे जाणून घेतलं आणि ऐकून नंतर जाणून घेऊन तुष्टाव, तुष्टी म्हणजे स्तुती केलेली आहे. तत्प्रकारेण ज्याप्रमाणे त्या परमात्म्याचं रूप आणि गुणधर्म वगैरे सगळं सांगितलं की नाही, त्याप्रमाणे स्तुती केलेली आहे. तत्प्रकारेण वर्णोक्तेन वै भृगु, मग ब्रह्मदेवाकडून वरुणाने सांगितल्याप्रमाणे भृगुनी, तत्प्रकारेण वरुणेन वरुणोक्तेन, वरुणाने कसं सांगितलं ते वै भृगु, भृगुनी ऐकलं. त्यानंतर विष्णू परमात्म्याची स्तुती त्या भृगु महर्षाने केला. तथा प्राह, म्हणून त्याकरता सांगितलेलं त्या भृगूला कसं सांगितलं आणि भृगूने कशी स्तुती केली ते सांगायला लागलं. तन्नो मित्राधिका श्रुती, कुठून प्रारंभ केली श्रुती? तन्नो मित्र शूर्ण हा पासून सुरू केलेली ही श्रुती आहे. यदवाच हरी सूर्यमंडल सहा परहा पुमान, सूर्यमंडलामध्ये असणारा जो श्री हरी परमात्मा आहे तो त्याला काय म्हणला ते सगळं सांग. सूर्यमंडल सहा परः पुमान ब्रह्मा तदाह वरुणे, ब्रह्मदेवानी वरुणाला सांगितलं. वरुणो भृगवे, वरुणाने भृगुला सांगितलं. तन्नो मित्रादिभिर्वाक्यैः तैरेव हरिमस्तु वद, तन्नो मित्र इत्यादी वाक्याने त्या सगळ्या लोकांनी विष्णू परमात्म्याची स्तुती केली. भृगु पंचात्मकम, भृगु महर्षीने पंचात्मक पाच स्वरूपांनी युक्त असणारा पूर्णम अन्नादिम अव्ययम अच्युतम मुक्त गीता तू, म्हणजे पंचात्मक असणाऱ्या त्या परमात्म्याच्या हरिपरमात्म्याची स्तुती केली. एक पूर्ण स्वरूपी असणाऱ्याची, त्यानंतर अन्नादी असणाऱ्याचा, त्यानंतर अन्नादिमय असून अच्युत असणाऱ्याच्या, मुक्त असणाऱ्या गीता नाही, गीतापर्यंत म्हणजे गायनापर्यंत ते सगळे होसर मुक्त असणाऱ्याच्या परमात्मा किंवा गीतामध्ये मुक्त लोकांच्याकडून गायला गेलं. स्तुत असते म्हणजे ना श्री हरी परमात्मा ते याप्रमाणे त्या
ह्या सगळ्यांनी 5 रीतीने स्तुती केलेली. मग सुप्रीत प्रदो ज्ञान, परमात्मा प्रसन्न होऊन परमात्म्याने काय दिलं? संतुष्ट होऊन आनंद होऊन उत्तम प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे. स्वात्म भक्तींच्या शाश्वती, आणि स्वतःच्या बद्दल ते उत्तम असणारे शाश्वत भक्ती दिलेली आहे. शाश्वतीं भक्तिमपी च ददौ, याप्रमाणे यजुः संहितेमध्ये सांगितलं. भृगुवाक्यतया वायू नमस्कारादिकं हरी, भृगूच्या वाक्याला अनुसरून वायूला नमस्कार इत्यादी करून हरिही प्रवाच प्रोवाच, हरी परमात्म्याने सांगितलं. ब्रह्मणे ते ब्रह्मदेवाला सांगितलं. वचः सुबहुदर्शितु, अनेक ज्ञानी लोकांनी पाहिलेले वाक्य सांगितलेले आहे. हे सगळं संहिताधिकामध्ये श्रुतीमध्ये सांगितलं. आता सुरू करताय. ओम शांती 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 म्हणून झाल्यावर शिक्षां व्याख्यास्यामः. आता काय सांगितलं शिक्षा ते तुम्हाला मी कळवतो. व्याख्यास्यामः म्हणजे व्याख्यान करून सांगतो. शिक्षां व्याख्यास्यामः वर्णस्वरः. वर्ण, वर्ण म्हणजे वर्णीय हा वर्ण, हा ज्याच्या जे वर्ण, वर्ण म्हणजे काय? शब्द, अक्षर. त्या अक्षरांचा असा योग करणे किंवा अक्षर सगळे अशा रीतीने की ज्या अक्षरांच्या बसवलेल्या पासून निघालेल्या शब्दांनी वर्णन केलं जातं, प्रार्थना केली जाते. वर्णीयो वर्ण, हा म्हणजे कोणाला काही काही पाहिजे असेल तरच ते वर्ण वापरतात. कोणतेही वर्ण तुम्ही वापरायचं झालं तरी कोणते तरी अकपाट चपट वगैरे असं काहीतरी म्हणत जर तुम्ही शब्द तयार करून वाचलात तर त्याच्याने काही तुम्हाला पाहिजे असलेली गोष्ट, तुम्हाला जे ती आवश्यकता आहे ती गोष्ट तिथून कळते काय? काही कळत नाही. म्हणून ज्या अक्षरांचा विन्यास योग्य रीतीने केला जातो त्याला वर्ण म्हणतात. ते वर्ण काय करतात? आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट कळवून देतात म्हणून वर्ण. वर्णीयो वर्ण, हा. स्वरतः स्वरा, स्वरतः. स्वर म्हणजे कसे? कशाला स्वर म्हणतात? स्वर आपल्यामध्येच ते आसक्त राहतात, दुसऱ्या कुठेही कोणातही काय येत नसतात. स्वयं राजंत इति स्वर हा म्हणतात. स्वर म्हणजे कोणाला कशाला म्हणतात? स्वयं राजंते, आपल्या आपणच आपोआपच स्वतःच स्वतः प्रकाशमान होतात, दिसून येतात. त्या करतात स्वर. अ ई वगैरे इत्यादी करना दुसऱ्या कोणाचं सहाय्य लागत नसतं. दुसऱ्या कोणाचं म्हणजे दुसऱ्या अक्षरांचं सहायता आवश्यकता नसते. अकार आदी हे उलट दुसऱ्यांना सहाय्य करतात, पण त्याला कोणाची काही सहायता गरज नसते. म्हणून स्वर. त्यानंतर वर्ण स्वर हा मात्रा बलम. मात्रा म्हणजे कशाला म्हणतात? बल. मिनात्रायती ती मात्रा बल म्हणतात. मानात त्राता मात्रा, मानात ज्ञानापासून आपली रक्षा करतो. आपण जे काही बोलतो ते बोललेल्या गोष्टीला थोडस जे काही शक्ती याची बळ येतं ना ते सगळं मात्रेमुळे येत असतं. मानात त्राता मात्रा, हे सगळे इम्पॉर्टंट मुख्य आहे ते सगळे. मात्रा मानात त्राता बलरूप हा इत्यर्थ. म्हणून मात्रा त्याला ते कसं असते? बलरूपी असते. मात्रा बल, मात्रामुळे आपल्याला काय मिळतं? बल प्राप्त होतं. मात्रा बल. सामसंतान, आता त्याच्यानंतर साम म्हणून समस्त सर्व रूपे. परमात्मा कसा आहे? समशब्द वाच्य आहे. किती रूप धारण केलेत ना परमात्माने, तेवढ्या सगळ्या रूपामध्ये परमात्मा
सम आहे. सम म्हणजे काय? मया सहित समा. मा म्हणजे लक्ष्मी देवी. तिच्या सहित म्हणजे तिच्या बरोबर मिसळूनच असतो. कुठेही जितके परमात्म्याचे रूप घेतलेले आहेत की नाही, तेवढ्या रूपामध्ये परमात्म्याने घेतलेल्या रूपाच्या बरोबर लक्ष्मी देवी देखील राहत असते, म्हणून तिला सम म्हणतात. म्हणून त्याला सम म्हणतात. समश्च सर्व रूपेषु, सगळ्या रूपामध्ये लक्ष्मीला बरोबर घेऊनच हे जात असते. त्यानंतर सामसंतान. साम साम सगळ्या रूपामध्ये समान असणार, लक्ष्मी समेत असणार आहे. संत संत. संत तो म्हणजे काय? संतान हा शब्दाचा अर्थ संत ना. सम्यक तनोती इति संतन हा. संतत म्हणजे काय? सारखं म्हणतो. एक झालं की एक, एक झालं की एक, एक झालं की एक, तसं म्हणायला संत. संतान. एक झाल्यानंतर दुसरं, दुसरं झाल्यानंतर तिसरं, सगळ्यामध्ये केव्हाही एकाच रूपाने राहत असतो. साम संत हा इत्युक्त शिक्षा. त्याप्रमाणे शिक्षेचा अध्याय सांगितला. वर्ण, मात्रा, साम हे बरोबर असाय. स्वर, बल, संत सगळे असतात त्याच्यात. वर्णादि वाचकम रूपम. वर्णादीनी वाच्य असतात. वाचक असणार म्हणजे सांगितलं गेलेला वाच्य असणारं रूप आहे, ते परमात्म्याचे रूप आहे. देवम वर्णादि नामकम. वर्ण इत्यादी काय नावाने युक्त असणार ते सगळ्यांनी जाणून घ्यावं. वर्णम रूपम नेयम वर्णादि नामकम. विष्णोर्वर्णादि समस्तम च. प्रत्येक वर्णांच्या मध्ये राहणाऱ्या परमात्म्याचं जे रूप आहे, पोसो तत्त क्रियाप्रदम. पुरुषांना ती ती क्रिया आपल्याला जे आणून देतं, प्रत्येक पाहिजे असलेली क्रिया आपल्याला जे आणून देत असते, त्यालाच म्हणतात वर्ण. वर्ण स्वरूपी असणारे परमात्मा. नारायणादि रूपान श्लोकादिषु च पंचसु. नारायण इत्यादी जे रूप आहेत की नाही, पाच प्रकारे लोकांच्या मध्ये राहत असते. अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव आणि नारायण. नारायणादि रूपाने लोकादिषु च पंचसु. निरुद्धावसानानी. नारायणापासून प्रारंभ करून शेवटी कोणता असते? अनिरुद्ध. नारायण, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. अनिरुद्धावसानानी देयानि चतुरात्मना. सगळे चार रूपाने असतात परमात्म्याचं हे रूप आहे नारायण. नारायण तत्पासून आलेले चार रूप आहेत, सगळे जाणारे असा अर्थ आहे. शिक्षा व्याख्यास्यामः वर्णस्वरः मात्रा वदन संताना इत्यादी. सहनो यशः सहनो ब्रह्मवर्चसं. म्हणजे त्याच्यामुळेच आपल्याला ब्रह्मवर्चस्व प्राप्त होतं. त्याच्यामुळेच आपल्याला कीर्ती प्राप्त होते. यश शब्दाचा अर्थ पुत्र. पुत्र इत्यादी प्राप्त होतं. अर्थात संहिताया उपनिषदं व्याख्या. त्या संहितेतील उपनिषद काय आहे हे आम्ही सांगतो. पंचसु अधिकरणेषु, पाच अधिकरणामध्ये सांगतो. आधी एक कोणता? अधिलोक. दुसरा अधिज्योतिष. तिसरा अधिविद्या. चौथा अधिप्रस. पाचवं हे अध्यात्म. पाच रूपाने स्वरूपाने त्या परमात्म्याचं मला वर्णन करून सांगतो. म्हणून अनिरुद्धावसानानी म्हणून इथे नारायणादि रूपाने लोकादिशीच्या पंचसु ते पाच म्हणलेले. अनिरुद्धावसानानी ध्येयानि चतुरात्मना. हे क्रमाने पाच अधिकरणामध्ये तुम्हाला जे सांगितले जातात की नाही, ते सगळे सदरूपी असणारे परमात्म्याचं, नारायण परमात्म्याचं ध्यान करण्यासाठी योग्य असणारं स्वरूप सांगितलं. वासुदेवादिकान्येव तानि पूर्वोत्तरार्णयो संहिताया तथा संधौ संधाने त्यापि कृत्स्नशः. वासुदेवादिक जे परमात्म्याचे रूप आहेत की नाही, नारायण, वासुदेव, संकर्षण आणि प्रद्युम्न आणि पूर्वोत्तरार्णयो आदल्या आणि पुढच्या, मागच्या आणि पुढच्या. अर्ण म्हणजे वर्णानी, अक्षरानी वाच्य असणारे आहे.
संहितायास्तत संहितेच्या रूपाने संधीच्या रूपाने संधानाच्या क्रमाने असे जाणून घ्या म्हणून सांगितलं इत्याचक्षते ता महासंहिता इत्याचक्षते हे जाणून घेणं जे आहे ह्यालाच महासंहिता म्हणतात अधिलोकम अधिज्योतिषम अधिविद्यम अधिप्रजम अध्यात्मम त्या महासंहिता इत्याचक्षते त्या उत्तम रीतीने संहितेला जाण्याची पद्धत आहे आता अधिलोक आता पहिला प्रसंग काय आहे पाच मध्ये अधिलोक आहे त्या अधिलोकाच्या बद्दल आहे आता अधिलोकम लोकांच्या मध्ये हे सगळं जे लोक आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये अधिलोक कोणता पृथ्वी पूर्व रूपम पृथ्वी हे पहिलं रूप आहे दुसरा रूप कोणता जौहु जौहु उत्तर रूपम लोक आहे की नाही उत्तर रूप आहे आणि मधली संधी काय आहे आकाश आहे आकाश संधी आणि ह्या दोन्हींच्या मध्ये संधान करणारा कोणता आहे हे संधान करणार म्हणजे त्या दोन्हीला मिसळवणे संधान संधान करणे म्हणजे काय मिसळवणे जवळ आणून त्यांना एके ठिकाणी आणणे असा अर्थ. संधान वायू संधान ह्या दोघांचंही संधान करणारा वायू इत्यादी लोकम ह्यालाच आधी लोक म्हणतात आता आता आधीच ज्योतिषम ज्योतिषाच्या बद्दल सांगा आता आधी ज्योतिषम आधी लोक झाल्यावर आधी ज्योतिष दुसरी गोष्ट सांगायला आधी लोकांच्या बद्दलच एवढं झालं इत्यादी लोकम पर्यंत आधी लोकांच्या बद्दल सांगितलं त्यानंतर आधीच ज्योतिष आता आता आधीच ज्योतिषम ज्योतिर्मंडल हे जे आहेत त्यांचं संधान कसं होतं आणि काय नाही सांगा अग्नी पूर्व रूपम ज्योतिर्गणामध्ये अग्नी हे पहिलं रूप आहे आदित्य उत्तर रूपम नंतरचं रूप म्हणजे आदित्य आप त्या दोन्हींच्या मध्ये पाणी संधी घालणार आहे पाण्यामुळे संधी होते आप संधी वैद्युत आणि त्या दोन्हीच्या संधीच्या कारणामुळे विद्युत येतं त्या विद्युतमुळे संधान होतं हा झालं संधान दोन्ही मिसळले बरं का दोन्ही एका ठिकाणी मिळाले बरं का आता दाखवण्याचा कोणता विद्युत वैद्युत संधान इत्यादी ज्योतिषम या रीतीने ज्योतिर्मंडळामध्ये आतमध्ये दिसून येणारा श्रीहरी परमात्मा आहे बरं का अथाधिविद्यम अधिविद्याचा तिसरी गोष्ट अथाधिविद्यम आचार्य विद्येच्या बद्दल कसं आहे आचार्य पूर्व पाठ सांगणारे आचार्य हे पूर्व पहिलं रूप आहे अंतेवास्युत्तर रूप अंतेवासी म्हणजे शिष्य अंतेवासी म्हणून शिष्याला म्हणतात ते उत्तर रूप आहे शिष्यांचं हे रूप म्हणजे दुसरं उत्तर रूप आणि त्या दोघांच्या मध्ये संधी का लावणारा कोणता संधी कसली असते माहिती आहे का विद्या नावाची संधी असते विद्या संधी आणि त्या विद्येला संधी रूपाने असणारी विद्या जी आहे ते विद्येला कसं संधान केलं जातं अनुसंधान कसं केलं जातं प्रवचन संधान प्रवचनाच्या द्वारे संधान केलं जातं विद्या संधी प्रवचन गुण संधानम इत्यादी विद्या या सगळ्यामध्ये नारायणाचे चार रूप आहेत की नाही चतुर्रूपी असणारा असा नारायण वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध रूपाने परमात्मा राहत असतो आणि सगळं करून देत असतो दिसून देतो दाखवून देत असतो आता अधिप्रजम अधिविद्या झाली किंवा नंतर अधिप्रजम आता अधिप्रजम प्रजा कसे उत्पन्न होतात माता पूर्व रूपम पहिलं रूप कोणतं आहे माता पिता उत्तर रूपम पिता दुसरं उत्तर रूप आहे प्रजा संधी आहे प्रजा प्राप्त होणं हे संधी आहे दोघांच्या मध्ये संधी जी केली जाते ते प्रजा प्रजनन गुण संधान प्रजनन कष्ट रीतीचे
उत्पन्न करणारे पोरं बाळा उत्पन्न करणारे जे जनन शक्ती आहे की नाही, जनन संधान आहे की नाही, ते संधान म्हणून प्रजानन उत्कृष्ट रीतीने जन्म देणारा किंवा जन्म प्राप्त होण्याची गोष्ट संधान इत्यादी प्रजम याप्रमाणे अधिक प्रजाचे मध्ये असणाऱ्या प्रद्युम्न संकर्षण वासुदेव प्रद्युम्न संकर्षण प्रद्युम्न आणि ज्योती परमात्म्याचं रूप आहे. अथाध्यात्म अध्यात्म काय आहे? अधिप्रजव झालं की अध्यात्म. अथाध्यात्म अधराहनु पूर्वत्वम. अधर उष्ठ ओष्ठ हनु म्हणजे ओष्ठ, अधरोष्ठ हे पूर्व रूप. वर असणारं जे ओठ आहे ते उत्तर, हनु जे आहे की नाही म्हणजे वरत ओष्ठ, खाली एक आणि वर एक दोन ओठ आहेत. उत्तर हनुरुत्तर रूपम. या दोन मध्ये होणार काय आहे संधी? वाक नावाची संधी आहे बरं का. शब्द उत्पन्न होतात. जिव्हा संधानम. आणि या दोघांची संधी एके ठिकाणी आणून त्याला कामाला लावणारी अशी कोणती गोष्ट आहे तर जिव्हा आहे. जिव्हा इत्याध्यात्म साध्यात्म अधराहनुपूर्वम् उत्तराहनुरुत्तराक् संधि युहा संधानम. अथाध्यात्म अध्यात्माबद्दल सांग. इत्याध्यात्म म्हणून ह्याला काय म्हणतात? अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव रूपी परमात्मा नारायणचे जे रूप आहे की नाही, ते चिंतन करण्याची एक पद्धत आहे, प्रकार आहे म्हणून सांगितलं. इति इमा महासंहिता. ह्याला मोठी संहिता असं नाव आहे बरं का. संधान करण हे सांगितले. एवमेता महासंहिता व्याख्याता. व्याख्यान करणारा जो त्या महासंहितेला चांगल्या रीतीचे संहिता स्नान करण्याची प्रक्रिया जाणून घेतो की नाही, त्या व्यक्ती संधी प्रजया पशुभी. तो जो संधान करणारा असतो त्याला संधान केल्यानंतर प्रजा पशु प्राप्त होतात. ब्रह्मवर्चस्व देखील प्राप्त होतं. ब्रह्मवर्चस्वीनं अन्नाद्येन अन्न वगैरे इत्यादी देखील सुवर्गेन चांगला वर्ग देखील प्राप्त होतो. लोकांमध्ये चांगलं स्थान देखील प्राप्त होतो. सुवर्गेन लोकेन. इति इमा महासंहिता याप्रमाणे हे संहिता य एवमेता महासंहिता व्याख्याता वेद ज्या व्याख्याताला हे सगळे चांगल्या रीतीने कळून जातात. लीयते प्रजया पशुभिः. प्रजा पशु इत्यादी त्याला प्राप्त होतात. ब्रह्मवर्चस्व देखील प्राप्त होतात. अनादी देखील प्राप्त होतात. चांगला लोक देखील प्राप्त सांगितलं. यश्छन्दसां वृषभो विश्वरूपः छन्दोभ्योऽधृतात् सम्बभूव तमेन्द्रो मेधया स्मृतः देवधारणं शरीरं दर्शनं जुह्वामि मधुमत्तमा कर्णाभ्यां भूरिविश्रुवम् ब्रह्मणः कोशोऽसि मेधया श्रुतं मे गोपाय आवसन्ति वितन्वाना कुर्वाणाचीरमात्मनः वासांसि मम गावश्च अन्नपाने च सर्वदा ततो मे श्रियमावह धूमधां पशुभिः सह स्वाहा मायन्तु ब्रह्मचारिणः 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 स्वाहा. त्याप्रमाणे आता त्या छंदांच्या द्वारे अन्न म्हणजे वेदांच्या द्वारे जाणला जाणारा जो विश्वरूपी परमात्मा आहे त्याला ऋषभ ज्ञाने म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश आपल्या डोक्यात येतो. जो या रीतीने
छंदो गणाने परमात्मा जाणला जातो. हो विश्वरूपी असणारा परमात्मा छंदोभ्या या सगळ्या छंदांच्या द्वारे वेदांच्या द्वारे अध्यमृतात संबभूव अमृत लोकाच्या ठिकाणी जे प्राप्त होणार सुख आहे की नाही, आनंद आहे ना, ते आपल्याला प्राप्त करून देत. छंदोभ्यो अध्यमृतात संबभूव अमृतात येत अमृत लोक का म्हणजे अमृतापासून जे काही प्राप्त होणारी गोष्ट आहे आनंद नावाची, ती प्राप्त करून देतो. समा इंद्र हा मेधया शृणवतो. तो इंद्र नावाचा ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा, इंद्र शब्दाचा अर्थ काय, ऐश्वर्य, ऐश्वर्याने युक्त असणारा परमात्माला इंद्र इति इंद्रम इति आनंदम सुखम तद्राती ऐश्वर्यम तद्राती इंद्र म्हणतो. इंद्र परमात्मा आम्हाला चांगली मेधा आणून देवो. मेधा म्हणजे बुद्धी, त्या बुद्धी आम्हाला आणून देव. का बाबा, हा महा मे इंद्र मेधया शृणोसु, मेधा आणून देऊ. अमृतस्य देवधारण भूयासम, आम्ही काय गोष्ट, कोणती गोष्ट धारण करणारे होतो भू भावा, अमृतस्य, अमृत लोक प्राप्त करून घेण्यासाठी योग्य असणारं ज्ञान आम्ही प्राप्त करून घ्यावं, त्या देवाने आम्हाला आणून द्यावा. देव हे देव वयम अमृतस्य धारणा हा भूयासम, अमृत लोकाला पाहिजे असलेली गोष्ट धारण करणारे व्हावं, असा अर्थ झाला. अमृतस्य हे देव धारणो भूयासम शरीरम मे विचार कर. आणि त्याला पाहिजे असलेले कार्य क्रियाशील असणारे असं कोणतं आहे माझं, माझ्याजवळ काय आहे, शरीर मे, माझं जे शरीर आहे की नाही, ते कार्य सगळे निपटून लावणारे म्हणजे उत्तम रीतीने करणारे संधान काय आहे बाबा, म्हणजे काय आहे ते, ते शरीर आहे. आणि त्या शरीरामध्ये पुन्हा उत्तम असणारी कोणती गोष्ट आहे बाबा, जेव्हा मी माझं मत, माझी जीभ जी आहे की नाही, अत्यंत गोड बोलणारी अशी असणारी जीव मधुबत्त वाटणारी अशी आहे त्या शरीरामध्ये. आणि त्या शरीरातील जे काम आहेत, त्या कान आहेत की नाही, त्या कानाने बरेचशा बहुरूपी असणारे तुझे सगळे अनेक गुण मी त्या कानाने ऐकावे. कर्णाभ्याम भूमी सर्वम, त्या कानाच्या द्वारे आम्ही पुष्कळाच्या गोष्टी, अनेक असंख्य असणाऱ्या गोष्टी आम्ही ऐकाव्या. ब्रह्मण कोशोसी, हे शरीर म्हणजे परब्रह्माचे ज्ञान, ज्ञान जे मिळवून घ्यायला कोश पाहिजे की नाही, एक डिक्शनरी, कोश, ते म्हणजे शरीर आहे. ब्रह्मण कोशोसी, आणि त्याला कशावरून झाकलेलं असतं माहिती आहे का, त्याचं झाकण काय आहे, त्या डिक्शनरीचं झाकण कोणतं आहे, मेधया पिहित, मेधा म्हणून जे आहे की नाही, तर त्याने झाकलं गेलेलं. श्रुतम मे गोपाय, हा अशा माझ्या या शरीरामध्ये सगळं असताना देखील हे परमात्मा, हे भगवंता, मी जे काही ऐकायला जातो ते सगळं गोप्य रीतीने ऐकलं जावं. आवहंती वितन्वाना, सगळ्या विस्तार रूपीने आम्हाला सगळं दाखवून देणार, आणून आणून दाखवते, आवाहन करून दाखवते. हे पहा, हे त्यांनी हे समजलं जातं बरं का, त्यांनी ते समजलं जातं याप्रमाणे हे सगळं समजावलं जातं, कानाच्या द्वारे ऐकून ऐकून समजून घेतलं जातं बरं का. आवहंती वितन्वाना चीरमात्मन, आपल्या जीवनाचा जो आहे की नाही, त्या जीवाला एक प्रकारचा चीर म्हणजे कपडे, कपडे घालतंय. घातलं म्हणजे त्याच्याने काय होतं, कपडे आपण कशाला घालावे, तर आपलं सगळं शरीराचा मुख्य मुख्य भाग जे आहेत की नाही, तर दाखवू नयेत, म्हणजे दिसू नयेत लोकांना म्हणून याकरता ते त्या शरीरावर असणार हे जे आहे की नाही, ते चीर नावाचं वस्त्र, वासांसी मम गावस्य, मला चांगले कपडे, गाई, अन्नपान हे सर्वदा आणून द्यावे. वासांसी मम गावस्य अन्नपान च सर्वदा ततो मे श्रियमावह, हे सगळं देऊन मला नंतर ऐश्वर्य द्यावं.
आवह, मला श्री आणून द्यावे, ऐश्वर्य आणून द्यावे. लोमठाम पशुभिस्तः स्वाहा. लोम जे आहेत की नाही, त्या लोमामध्ये राहणारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक 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 अंग अवयव अष्टादश आहेत. पशूंच्या समेत मला हे सगळं प्राप्त व्हावं. आम्हा यंतु ब्रह्मचारी स्वाहा. सगळे ब्रह्मचारी माझ्याकडे येऊ. यंतु ब्रह्मचारी स्वाहा. मला ब्रह्मचारी नसेल असं कधी करू. यंतु ब्रह्मचारी स्वाहा. सगळ्या ब्रह्मचार्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे उत्कृष्ट रीतीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी यावं ते. दमायंतु ब्रह्म स्वाहा. परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती घेऊन घेतलेले असे ब्रह्मचारी माझ्याकडे येऊ. दमायंतु ब्रह्मचारी स्वाहा. इंद्रिय निग्रह करणारे अशा प्रकारचे ब्रह्मचारी माझ्याकडे येऊ. याप्रमाणे हे सगळे गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेले विषय आहेत. आता काय म्हणतं ह्याच्यावर हे आपण उद्याच्या काळी पाहू. हम्म. आज हे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणून घ्या. नंतर आम्ही रूपाने परमात्मा, अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव परमात्मा, हा नारायण परमात्मा आपल्याला सगळं या शरीरामध्ये देत असतो बरं का. म्हणून हे शरीर आपला आणि त्या शरीराच्या द्वारे आपण हे सगळं प्राप्त करून घेतो इत्यादी गोष्टी. थँक्यू. हरे महा. अरे अरे नमस्कार. नमस्कार. यशोजने सा आणि स्वाहा